सूर्य उगवतो आहे आणि रामप्रहर आहे. घरट्यातून जागे झालेल्या पक्ष्यांचा किलकिलाट आणि रामप्रहरी शीतल अशी सुटलेली हवा आणि डोंगरदऱ्याच्या कुशीतून चालणारा हा संतांची मांदियाळी. पाहिलं का? अतिशय मनप्रसन्न वातावरण, नवे नवे तर मनाला मोहून टाकणारा हा नयनरम्य दिव्यमान सोहळा म्हणजेच पद्धतीनं डोंगराच्या कुशीत सुद्धा वारकऱ्यांना राहावं लागतं. या सिंगल रोड सूर्य उगवतो आहे आणि रामप्रहर आहे. घरट्यातून जागे झालेल्या पक्ष्यांचा किलकिलाट आणि रामप्रहरी शीतल अशी सुटलेली हवा आणि डोंगरदऱ्याच्या कुशीतून चालणारा हा संतांची मांदियाळी. पाहिलं का? अतिशय मनप्रसन्न वातावरण, नवे नवे तर मनाला मोहून टाकणारा हा नयनरम्य दिव्यमान सोहळा म्हणजेच पालखी सोहळा, पायवारी. नयनरम्य सोहळा पाहिल्यानंतर संसारातलं दुःख आणि परमार्थातलं सुख याची गणना करणं शक्य नाही. म्हणजेच त्याचा मुक्काम आटपला आणि वाहल्याकडे जाणारे हे संतांची मांदियाळी. चालून थकलेला वारकरी डोंगर कुशीच्या पायथ्याशी पोट पूजा करताना हा वारकरी. पाहिलं? चिडचिड चालू आहे. पाहिलं का वारकऱ्यांची हालत? पण